वर किंवा एलईडी टीव्हीवर पाहू शकाल. ही खरं तर टेनिस क्रिकेटनं घातलेली खूप मोठं ध्येय आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगलं वर्ल्ड टेनिस क्रिकेटची क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. शुभेच्छा येतात भरभरून दोन्ही संघांना. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. पायाची बोट दिसणारा चेंडू. उमेश माळीचं कौतुक करावं लागेल. भन्नाट वेगाने फेकला होता. अक्षरशः खोलवर पद्धत चेंडू फेकला. यॉर्कर पद्धत चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. किवाली संघ काय वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रापासून जसा मैदानामध्ये उतरलाय, नाणेफेकी जिंकल्यापासून आम्ही मात्र आपण पाहतोय 2 वेळा हा केवाली संघ जिंकलाय. यावेळी मात्र सुपर 4 साठी हा संघ मैदानामध्ये नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतली या संघाने. आणि पहिला चेंडू उमेश माळीचा झालाय निर्धाव. अजून येणारे 17 चेंडू असतील कशा रीतीने फेकले जातील या मैदानामध्ये. कचेर बाबा मैदान ठिकाणी साईज हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पुढे एकदा लोअर फुलटच होता. कार्पेट साईडने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिली मिड ऑफला चेंडू पकडण्यात आला आणि या चेंडूवर मिळत जाते एक धाव. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केले समीर या फलंदाजांना. 2 चेंडूचा खेळत असताना धापटला धावा लागल्या गेल्या तर बिनबाद एक. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रथमतः पेन कोलिवाडा या संघाचं कौतुक करायला गेला. या पंचकृषीमध्ये असलेला त्यांचा खेळ, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा खरं तर क्रिकेटचा स्टँडर्डपणा पाहायला मिळाला. अतिशय चांगलं खेळ ज्या अर्थानं रावी संघाला या पराभूत करून सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता. आज मात्र एक पनवेल तालुक्यातील एक बलाढ्य संघ मोरिया 11 केवाली संघ या मैदानामध्ये खेळत असताना या संघाला एक वेगळी आखणी, एक वेगळा खरं तर उच्चांक करावे लागेल या येणाऱ्या अजूनही 16 चेंडूंमध्ये. यावेळी काय देखना चेंडू फेकलाय. आग उगतोय की काय असं वाटलं होतं, मात्र हा चेंडू पाहता पाहता गेलाय सीमारेषा पलीकडे. लेग बाईस परिणामी मिळालेल्या 4 धावा. धावा कशा येऊ दे, धावा येणं खूप महत्वाचं आहे. एवढी धावा आल्या गेल्यात लेग बाईस स्वरूपात 4 धावा आणि 4 धावेनिशी बिनबाद 5 ही सुरुवात पाहायला मिळते पेन कोलिवाडा या संघाची. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी वाटायला आले आणि फलंदाजी करत असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय उमेश माळी या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 5 धावा खर्ची झाल्यात. येणाऱ्या अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अतिशय चांगली दर्जाची गोलंदाजी करतोय. लेग बाईस स्वरूपात मिळालेला चौकार हा एक अपवाद सोडला तर यावेळचा हा चेंडू खेळायचा होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. तद्वर एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. पाहता पाहता या चेंडूवर 2 धावा मिळाल्या जातात आणि 2 धावेनिशी बिनबाद 7 अशी सुरुवात पाहायला मिळते. भरभरून करताना टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या चौफेर अजून येताना पाहायला मिळाला. अतिशय देखणी स्पर्धा. प्रत्येक क्रीडा रसिक येणारा क्रिकेटचा निस्सीम भक्त या स्पर्धेचा आनंद लुटतोय. अतिशय देखणी स्पर्धा सातत्याने दरवर्षी श्री लक्ष्मीनारायण मित्र मंडळ कचेर घराणा साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाव मोकल स्मृती चषक 2020 ही स्पर्धा अनुभवतोय. यावेळचा चेंडू लेग बी फोर विकेट या जाळ्यामध्ये बसला गेला. LBW विकेट नंबर 1. यावेळी देवांश होईल बॅक टू पॅव्हलियन. मोठा धरा बसलाय पेन कोलिवाडा संघाला. एक अष्टपैलू असा खेळाडू बॅक टू पॅव्हलियन. अतिशय चांगला चेंडू फेकला. खोलवरचा चेंडू पाहायला मिळाला. पायांचा वेध घेणारा चेंडू उमेश माळी याचं कौतुक केलं जाईल. 5व्या चेंडूवर सफलता मिळत जाते. अजून येणारा शेवटचा एक चेंडू बाकी असेल. अतिशय खरतर स्वतःचा घरचा संघ केवाळी संघ आज खेळत असताना बरेच सारे क्रिकेट रसिक केवाळी गावचे हा आपल्या संघाचा खेळ करताना पाहायला मिळतात. त्यांच्या वतीने सुद्धा या केवाळी संघाला लाख लाख शुभेच्छा आल्यात. अतिशय चांगलं खेळ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर प्रसाद हा नवीन फलंदाज तैनात होतोय. प्रसाद फलंदाजना मैदानामध्ये तैनात झाला. शेवटचा एक चेंडू असेल. उमेश माळिया गोलंदाजच्या माध्यमातून अतिशय चांगलं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तेवढीच प्रेक्षकांची पसंती या स्पर्धेला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना कूलर देण्यात येणार आहेत. अशी एकमेव स्पर्धा. प्रथम कॅश प्राइज 1,00,000 रुपये पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये 32 संघांना सुवर्ण संधी. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण अनुभवतोय. अतिशय चांगली आहे आयोजन. भर दिवसभरामध्ये खरं तर क्रीडा रसिकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळाली. म्हणजे किती पसंती दिली या स्पर्धेकरता. यावेळी ऑनस्टेकला प्रसाद फलंदाज असेल. उमेश माळी या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आधीच रिवर्स खेळायचा मनसोबा होता, मात्र काय दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले त्या
पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाचं चेंडूवर मात्र त्याच्या चपलाईने मिळाली जाते ही एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धापटा धावा लागल्या गेल्यात 1-8. पेन कोलीवाडा संघ प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना 1-8 अशी सुरुवात पाहायला मिळते. स्पीडअप करा, पंच त्यांना टीम मिटिंग घेऊन देऊ नका. येणारे अजूनही 12 चेंडू खेळ बाकी असेल. केवाडे संघ टीम मिटिंग घेऊ नका विनंती करतोय. नाहीतर उत्तरार्धामध्ये जो टार्गेट असेल त्यापेक्षा आपल्याला 2 धावा जास्त काढाव्या लागतील याची नोंद घ्या. अजून येणारी 12 चेंडूचा खेळ बाकी असेल तर 12 चेंडूमध्ये पेड कोलीवाडा या संघाला किती धावा काढायचा मनसुबा असेल. या 12 चेंडू मी म्हणेन येणारे 25 ते 30 धावा जरी जमा केल्या तरी ते केवाडे संघासमोर फायटिंग स्कोर असायला हवं. कारण ज्या पद्धतीने आज भर दिवसभरामध्ये गणेश पारबे अतिशय चांगला खेळ खेळतोय. धापट्या धावा लागल्या गेल्यात 8 धावा धापटला लागत असताना प्रसाद यावेळी ऑस्ट्रेकला असेल तर नॉस्ट्रेक इंडला समीर. प्रसाद एक हार्ड हिटर फलंदाज आहे पेन कोलीवाडा संघाचा. मात्र त्याच्या बॅटमधून मोठी फटके येतील का या गणेश पारबे या गोलंदाजावर. अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे गणेश पारबेनं आज खरं गळ्याचा ताबीज झाला या प्रत्येक प्रेक्षकांचा. मग रोहन म्हात्रे सुद्धा नाव घ्यावे लागेल ज्यानं खरं अप्रतिम खेळ केला आणि आज या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकलं. हल्लीच्या काळामध्ये टेनिस विश्वामध्ये गोलंदाजी कत्तल होत असते मात्र ते न पाहता आपला खेळ दाखवला. यावेळचा फुल टॉस चेंडू होता. मी म्हणजे चांगला कनेक्ट होऊ शकला नाहीये. मिड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. मिळाला जाते चेंडूवर फक्त एकेरी धावेनिशी धापटला धावा लागल्या गेल्यात 1-9. अतिशय शांत वातावरण संध्याकाळच्या वातावरणामध्ये स्पर्धेचा आपण आनंद लुटतोय. श्री लक्ष्मीनारायण मित्रमंडळ कचेर घराणा साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाव मोकल स्मृतिचषक 2020 ची देखणी स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन. नऊ धावा धावटला लागत असताना येणाऱ्या अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 11 चेंडू कशा रीतीने धापटला लागले तेवढंच पंचांचं कौतुक करावं लागेल. भर उन्हामध्ये आज योग्य ते निर्णयाची पारदर्शकता. यावेळी काय देखना फटका आलाय मात्र खराब एलिव्हेशन पाहायला मिळतंय. झेल टिपला गेलाय आणि मोठा फलंदाज यावेळी समीर होईल. झेलबाद विकेट नंबर 2 समीर जातोय बॅक टू पॅव्हलियन. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा केवळे संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. टीम मिटिंग लगेच घेऊ नका विनंती असेल. स्पीडअप करा. चौथ्या क्रमांकावर फलंदाज दाखल असेल ओमकार यावेळी दाखल झाला. अतिशय हाही अष्टपैलूचा खेळाडू आहे. आधीच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली खरं तर फलंदाजी केली होती या ओमकारनं. सलग 3 षटकार लगावले होते. यावेळचा चेंडू पडल्यानंतर समजू शकला नाही प्रसादला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं गेला गणेश पारबे या गोलंदाजाचं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना एक मोठा फलंदाज समीर याला प्रतिसाद असा दाखवलाय. येणाऱ्या अजूनही 3 चेंडू बाकी असेल. उर्वरित या मी इनिंग मधले 9 चेंडू कसे फेकले जातील. अप्रतिम ही स्पर्धा जाणवतो. या स्पर्धेमध्ये खरं तर आयोजकांना मिळालेलं काय यश असेल तरी प्रेक्षकांची असलेली गर्दी. यावेळचा चेंडू चपराक लगावला गेलाय मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात होते. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर खेळलेला फटका. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसरा फलंदाज झालाय यावेळी झेलबाद. प्रसाद मोठा फटका खेळायचा होता मात्र नीटचा बॅटला कनेक्ट झाला नाहीये आणि त्या कारणास्तव एलिव्हेशन आपल्याला कमी पाहायला मिळालं. एलिव्हेशन खराब होतं. उंची जास्त आणि लांबी कमी असलेला फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर मोठा आदरा बसला तो म्हणजे या संघाला. येणारे अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल मात्र नवीन फलंदाज तैनात होतात मैदानामध्ये. प्रतीक यावेळी दाखल झालाय. येणारे अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पेन कोलीवाडा संघाला या मी म्हणेन स्पर्धेमध्ये थोडा अभ्यास कुठेतरी कमी पडलाय. ज्या पद्धतीने केवळ संघाचे फलंदाज खेळतात ज्या पद्धतीने गोलंदाजी होते सध्या पूर्वार्धामध्ये त्या एकेरी दुहेरीनं मोठमोठ्या धावा खरं तर उभ्या करायला हव्यात. धावसंख्या जिथं थांबली गेली तिथपासून जिथं फक्त धावपटला धावा 9 लागल्या गेल्यात. जो फलंदाज येतो तो मोठे फटके खेळायच्या नादामध्ये
फक्त झेलबाद होत गेलेत. यावेळी बॅटची टॉप एज, कुठल्या प्रकारची चूक होत नाही. आल्या पावली माघारी परतावं लागते प्रत्येक या फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळाली जाते गणेश या गोलंदाजाला. गणेश पारवे आज दिवसभरामध्ये या मैदानामध्ये गणेश पारवे हेच नाव ऐकायला मिळतंय. शेवटचा अजूनही एक चेंडू बाकी असेल. बॅक टू बॅक विचार केला या गोलंदाजांना आतापर्यंत. जिथं पहिल्या चेंडू एक धाव हा अपवाद सोडला तर त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये 3 सफलता मिळवल्यात. नवीन फलंदाज तैनात होते ऋषी. विकेटच्या हॅट्रिक वर असेल हा गोलंदाज गणेश पारवे. मगाच्या खरं सामन्यामध्ये आपण पाहिलात वडाव विपक्ष केवळ या सामन्यामध्ये सलग 4 षटकार ठोकले होते. यावेळी पनवेल कुडीवाला संघासमोर खेळत असताना विकेटची हॅट्रिक घेईल का हा गणेश पारवी. आज भर दिवसभरामध्ये गणेश पारवीचं नाव तेवढं ताकदीने घेतलं जाईल. ऋषी यासाठी पुढील चेंडू. यावेळचा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाला अपयश मिळालंय. झेल सुटल्यानंतर एक टप्पा खाऊन चेंडू ते सीमारेषा पलीकडं आलेला हा देखना चौकार. प्रयत्न 100% होते मात्र त्यामध्ये अपयशी ठरलाय हा क्षेत्ररक्षक. अगदी बॅकवर्ड क्षेत्रापासून लॉंग लेगच्या क्षेत्रापर्यंत धावत जाऊन चेंडू पकडणं एवढं सोपं नव्हतं. मात्र तेवढे प्रयत्न केले, त्यामध्ये जरी अपयश आलं असलं तरी पूर्ण ती संधी तुम्हाला मिळेल. मात्र या धावपटला धावा बऱ्याच वेळानंतर वधारल्या गेल्यात. 13 धावा धावपटला लागल्या गेल्यात. जिथं 7व्या चेंडूवर एक धाव आली होती आणि त्यानंतरच्या या 12व्या चेंडूवर या 4 धावा इतर पाहायला मिळतात. 13 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ झालाय. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिलं षटक आपण पाहिलं उमेश माळी याचं, ज्याच्यावर 8 धावा खर्ची झाल्या होत्या आणि एक फलंदाज बाद झाला होता. त्यानंतरचं हे गणेश पारवेचं षटक फक्त 5 धावा देत असताना 3 सफलता मिळवल्यात. अतिशय अनमोल कामगिरी या केवळी संघासाठी. आज अमितजी कांचन पालकर अगदी मनापासून खुश असतील आणि त्यांचेच बंधुराज प्रभाकर पालकर आज अक्षरशः खुश असेल कांचन पालकर सर. याच मैदानामध्ये आपण विचार करतोय पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याची संधी जणू काय निर्माण झाले या सुपर 4च्या सामन्याकरता. शेवटचे षटक प्रभाकर पालकर यावेळी दाखल झालेत. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात या स्पर्धेकरता. अतिशय देखणं आयोजन आणि तेवढेच खरं तर उत्तमरित्याचा होत असलेला खेळ. यावेळचा फटका पहा, किती देखणा फटका पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्र क्लिअर करत आमच्या पॅव्हलियनला मानवंदना देणारा हा दणदणीत चौकार. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. बऱ्याच उशिरानंतर फलंदाज ओमकार याच्या बॅटमधून आलेला हा देखना चौकार. 17 धावा धापडला लागत असताना 70 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 17 धावा धापडला लागल्या गेल्यात. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका या स्पर्धेमध्ये येत असताना आता यावेळी धावांना आकार येताना पाहायला मिळतोय. 17 धावा धापडला लागल्या गेल्यात. प्रभाकर पालकर या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आता थोडं बदलण्यात येतंय कारण डोकेदुखी ठरला की काय हा चौकार या केवळ संघाला, या पिन कोलीवाडा संघाचा. अतिशय चांगला खरं तर खेळ. पहिले चेंडूवर प्रभाकर पालकरचा चौकार आलाय. यावेळी हा चेंडू टाकायचा होता मात्र उजवीशी सोडून जातोय. परास्त यष्ट्यांच्या दूरवरचा हा चेंडू पाहायला मिळाला. अवांतरित्या धाव मिळाला जाईल आणि अवांतरित्या धाव मिळाल्यानंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 18 धावा धापडला लागत असताना अतिशय चांगलं क्रिकेट. 18 धावा धापडला लागल्या गेल्यात. अजून येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी भन्नाट वेगानं फेकायचा होता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवांतर चेंडू फेकले जातात. 19 धावा धापडला लागल्या गेल्यात. वेगाने फेकायचा होता मात्र दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सातत्यानं जेव्हा जेव्हा गोलंदाजीची दिशा बदलत असते तेव्हा फलंदाज त्या गोलंदाजाची दशा करत असतो. मात्र यावेळी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. गोलंदाज प्रभाकर पालकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. समोर असेल ओमकार हा फलंदाज. अतिशय चांगल्या दर्जाचा खतराच खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. मात्र कुठला संघ सुपर 4 करता असेल यावेळचा हा झेल क्षेत्राच्या माध्यमातून मी म्हणेन घेण्याचा प्रयत्न होता मात्र झेल सुटला गेला जातोय आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवण्याचा मानसी धाडस या क्षेत्ररक्षणाने केलाय. 5 धावा मात्र वाचवण्याचा मानसी धाडस केलाय. एक धाव जाते या चेंडूवर आणि या एकेरी धावेनिशी धापटला धावा लागल्या गेल्या. आता 20 धावा. अतिशय चांगला फटका होता ओमकारचा मात्र ते कौतुक केलं जाईल त्या क्षेत्ररक्षकाचं. पुरेपूर हा षटकार अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
जरी झेल मिळाला नसला तरी आपल्या संघाच्या 5 धावा वाचल्यात, हे सांगणं तेवढं कौतुकाचं असेल यावेळी ऋषीसाठी हा चेंडू. यावेळचा हा चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं कौतुक केलं जाईल मिड ऑफ क्षेत्राच्या या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेनं फटका खेळला होता. तेवढं चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवर फक्त मिळते एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 21 धावा. उर्वरित अजून या गोलंदाजच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पूर्वार्धामधले अजूनही 3 चेंडू. अप्रतिम दर्जाची सध्या मी म्हणून गोलंदाजी करतोय केवाळे संघ. 15 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावपटल्यावर धावा लागल्या गेल्या. 4 गडी बाद 21 धावा. अजूनही या गोलंदाजाचे 3 चेंडू बाकी. लोअर फुल टॉस होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येणार. चेंडू पकडला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये आणि त्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेत असताना फलंदाज ऋषी हा फलंदाज यावेळी धावत होतोय. बावीस धावा धापडला लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रभाकर पालकर आज केवळ संघ एक वेगळ्या फॉर्म मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला खेळ त्यांच्या आज दिवसभर माध्यमातून झालाय. दुपारच्या सत्रानंतर मी म्हणेन पेन कोलीवाडा संघ थोडा सुस्तावलाय की काय, आळसपणा अंगामध्ये आलाय की काय. जिथं एक बलाढ्य संघाला या पेन कोलीवाडा संघानं रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर रावे संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र केवाळे संघासमोर खेळत असताना कुठंतरी बिकट परिस्थितीमध्ये अडचणमध्ये सापडलाय हा पेन कोलीवाडा संघ. पुढील चेंडू. यावेळचा चेंडू पन्नाट वेगाने फेकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यावेळी पहा काय चपलाई दाखवता जाते गणेश पारवे. आज भर दिवसामध्ये हेच नाव आम्ही जी गाजताना पाहायला मिळेल. किती चपलाई पाहायला मिळेल. यष्टरक्षण कसं असावं, गोलंदाजी कशी असावी, फलंदाजी कशी असावी याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण गणेश पारवे. याचं कौतुक केलं जाईल. शेवटचा एक चेंडू बाकी असेल गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रभाकर पालकर हा गोलंदाज कौतुक करावे लागेल. दापटा धावा लागल्या 23 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स 23 धावा. समोर फलंदाज यावेळी ओमकार. यावेळचा चेंडू अपील केली जाते. लेग विपर विकेट या जाळ्यामध्ये फसला जातो आणि 5 वादरा बसेल पेन कोलीवाडा संघाला. 18 खरं तर चेंडूचा खेळ संपला. पहिली इनिंग संपवते आणि धावपटला धावा नाणेफेकी हारून फलंदाजी वाटायला येत असताना पेन कोलीवाडा संघानं 23 धावा जमा केल्यात आणि 24 धावांचा पाठलाग हा म्हणजे करायचा लागेल तो म्हणजे मोरिया 11 केवाल या संघाला. हॅलो, कॅमेरामॅनना विनंती आहे आपण आमच्या मंचाकडे कॅमेरा वळवायचा आहे. आजच्या दिवसातील टुर्नामेंटचा 3रा दिवस होता आणि 3ऱ्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन करून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, आयोजकांची मनं जिंकली असे आमचे आदरणीय परममित्र उरण असोसिएशन आणि रायगड असोसिएशनचे सदस्य सन्माननीय विपुलजी पाटील मॅनपाम गावठाण यांनी सुंदर आपली कॉमेंट्री केली. तर त्यांचा सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी आयोजक करता आमचे रणजित मोगल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विपुलजी पाटील गावठाण यांचं स्वागत करायचं आहे. मराठीचा एक जबरदस्त आवाज आपण सर्वांनी ऐकलात. या विपुलजी. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. कॅमेरामॅनना विनंती असेल की आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे मिठास क्षणचित्र घ्या विपुलजींचे. विपुलजी आपण आलात, या टुर्नामेंटची शोभा वाढवलीत. आपल्या सुमधुर वाणीनं आपण सर्वांची मनं जिंकलीत आणि त्यांची नाईट असल्या कारणानं ते प्रस्थान करत आहेत. तर त्यांना पुढच्या टुर्नामेंटसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. हॅलो, या स्पर्धेमध्ये आपण ही स्पर्धा जरी 4 दिवस असली तरी या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवस आवाज ऐकलात. एक पेन झोया परिसरातील मात्र हिंदीचा
पहाडी आवाज ज्युनियर सिद्धूपाजी यांचं स्वागत करण्यासाठी यांचं सुद्धा इथं आदरातिथ्य मानसन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा आज या स्पर्धेच्या आज रजा घेताना पाहायला मिळतील. अतिशय चांगला हा गोड आवाज आज आपण ऐकलात. अमितजी म्हात्रे यांचं इथं स्वागत होताना पाहायला मिळतंय. मायक्रोफोन पुन्हा एकदा असतील अमितजी म्हात्रे. धन्यवाद लक्ष्मीनारायण मित्रमंडळ कचेरी घराणा यांच्या माध्यमातून केलेली ही टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटसाठी आम्हाला आपण समालोचनासाठी आमंत्रित दिलात. आपलं खूप खूप आम्ही आभारी आहोत. सुजीत मोकल, रंजित मोकल, वैभव मोकल, आपलं सुद्धा चलते मैदान के ऊपर पार भी के लिए पहली गेंद और पहली गेंद लगभग देखा जाए शायद सही गेंद साबित हो चुकी है. गेंदबाजी यहाँ है, गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए देवांश, वही जोड़ी सलामीर जोड़ी गणेश पारवे और संजय माली. जीतने के लिए रन चाहिए 24. 17 गेंदों में जीतने के लिए 24 रन चाहिए. और एक बार फिर से इस बार कवर के क्षेत्र में फील्डर तैनात है. पारवे ने जितना जोर से शॉट खेला था उतनी फील्डिंग अच्छी हुई. इस बीच दूसरी गेंद डॉट चली गई है. कोई रन नहीं. पहला पावर प्ले जारी है. 3 ओवर का मुकाबला है. तीसरी गेंद फुल टॉस. ये गेंद जरूर आई थी लेकिन एक बार फिर से यहाँ 3 गेंदें लगातार डॉट गई. पारवे जैसे बल्लेबाज कोई बल्ला इतना खासा नहीं चल रहा है. और इस बार यहाँ से विपुल जी प्रस्थान कर रहे हैं. विपुल जी आपका स्वागत है. आभार व्यक्त करता हूँ कि आज के दिन के लिए आपने अच्छा योगदान दिया. 3 गेंदें डॉट चली गई. देवांश की खराब गेंद, फुल टॉस गेंद दी और 1 बाउंड के साथ गेंद सीधी चली गई है 1 लाइन के बाहर 4 रन के लिए. 4 रन के साथ पारवे ने खुद का खाता ओपन कर दिया. मौर्या 11 के वाले टीम का भी खाता ओपन हो चुका है 4 रन. और अभी तक जीतने के लिए 20 रन की जरूरत है. आने वाले शायद लगभग देखा जाए 14 गेंदों में. लेकिन आप शायद गेंदबाज के कानों में कुछ मंत्र दिए हैं. जानते कि चौवा आने के बाद जब 3 गेंदें डाली तो कौन सा भी फील्डर गेंदबाज को समझाने के लिए नहीं आया, लेकिन बाउंड्री गई तो आना पड़ा. ये ध्यान में रखिए. और ये किनारा लगा है. क्या इस बार देखा जाए डाइव मारी है पीछे. बॉडी उनकी बहुत तगड़ी है लेकिन अच्छा प्रयास किया था मगर यहाँ लगभग देखा जाए एक सिंगल लेने में कामयाब. पारवे पहुंचे, गणेश पारवे पहुंचे व्यक्तिगत 5 रन पे. मौर्या 11 टीम का केवल टीम का स्कोर पहुंचा है 5 के घर में. संजय माली इस ओवर की अंतिम गेंद खेलने के लिए. अंतिम गेंद शेष पहले ओवर की. 19 रन चाहिए अभी तक जीतने के लिए 13 गेंदों में. और पहली गेंद खेलने के लिए तैयार है इस बार संजय माली, खुद कप्तान मौर्या 11 के वाली टीम के. संजय माली आ गया है, निकलकर शॉट एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. जब तक के लिए उन्होंने भी सिंगल चुराई और सिंगल के साथ लगभग देखा जाए या संजय माली ने खुद का खाता ओपन किया. और इसी बीच लगभग देखा जाए शायद पहले ओवर के समाप्ति के बाद मौर्या 11 के वाली टीम का स्कोर पहुंचा है 7 के घर में, माफ की 6 के घर में बगैर नुकसान पे. आने वाली 12 गेंदें शेष है और टीम को जीतने के लिए मेरे हिसाब से 18 रन चाहिए. तो हर ओवर में 9 रन चाहिए. पेन बनाम पनवेल के बीच का यह मुकाबला चल रहा है. गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए सिद्धू आए हैं. सामना करने के लिए दाया बाया कॉम्बिनेशन. मैंने पहले दोस्तों कह दिया कि हिंदुस्तान की जोड़ी रोहित शर्मा और रोहित शेखर धवन
वैसे इस बार देखा जाए मौर्य इलेवन के वाली टीम की जोड़ी गणेश पारवे और संजय माली, दाया बाया कॉम्बिनेशन। संजय माली इस बार स्ट्राइक के ऊपर है। सिद्धू की ये गेंद, शॉट गेंद संजय माली के लिए, लेकिन फील्डर उपस्थित नहीं है। जहां शॉट एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उठाने जाएंगे तब तक के लिए सिंगल चुराई। इस बार शायद पारवे के पास स्ट्राइक आई और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 7 के घर में। 11 गेंदों में जीतने के लिए 16 रन चाहिए। फील्डिंग में परिवर्तन चल रहा है। पिछले मैच में पारवे ने सुंदर बल्लेबाजी की थी। अब पारवे व्यक्तिगत इस बार गणेश पारवे केवाले गांव के सुपुत्र धुंधरी विभाग के बेहतरीन बल्लेबाज है और इस रायगढ़ जिले के अंदर उनके नाम का डंका हमेशा चलता है, क्योंकि केवाले गांव आता है तो आदरणीय हमारे स्कोरर रायगढ़ एसोसिएशन के सदस्य, रायगढ़ जिले के बेहतरीन स्कोरर कांचन पालकर साहब जी की ये शायद गांव की टीम और उनके गांव के एक जबरदस्त अंपायर सैंडी पालकर, उनकी इस बार देखा जाए शायद ये गांव की टीम है। दोनों का हम स्वागत कर रहा हूं और पेन भी टीम हमारी जबरदस्त है। पारवे के लिए गेंद थी लेकिन इस बार शायद समझ नहीं सके। पारवे जरूर इस बार देखा जाए पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास था उसका, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। ये डॉट गेंद चली गई सिद्धू की। 10 गेंदे और टीम को जीतने के लिए इस बीच रन चाहिए मेरे हिसाब से यहाँ 17 रन चाहिए। 10 गेंदों में 17 रन चाहिए और ये गई। ओ क्या जबरदस्त इस बार देखिए, और ये बाउंड्री लाइन के बाहर आया है। नसीब समझिए कि खुद आया। इस बार देखा जाए हमारे आयोजक करता रंजीत जी मोकल उपस्थित थे। कैच तो जबरदस्त ली थी, मुझे लग रहा है गेंद बाहर ही जाने वाली थी कि खुद ये फील्डर जो है लॉन्ग ऑन के वो बाउंड्री लाइन के बाहर आए और ये छक्का गया। कोई टेंशन नहीं, यहाँ खुद हमारे आयोजक करता है, उन्होंने देखा। अगर ये गेंद अंदर फेंकती शायद ये पहले गेंदबाज देवांश तो जरूर, लेकिन छक्का गया और छक्के के साथ स्कोर है 13 के घर में। पारवे जो इस बार देखा जाए लेकिन उसका बैलेंस गया, स्कोर पहुंचा है 13 के घर में। जीतने के लिए 11 रन चाहिए। अभी तक मैच के अंदर जलवा है। शॉर्ट बॉल डाली और इसका खामियाजा भुगतना पड़ा। गेंद बाउंड्री पार होने जा रही है, आ गया चौवा। कोई जरूरत नहीं थी सिद्धू को ये गेंद डालने की। ये गेंद डाली, वैसे पारवे ने बल्ले का चेहरा खोला और सीधी गेंद चली गई 1 रन के बाद। 4 रन के लिए 4 रन के साथ स्कोर पहुंचा है 17 के घर में। 8 गेंदों में जीतने के लिए 7 रन चाहिए। 8 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज। प्रभाकर पालकर साहब बहुत खुशी में है। जानते गांव में इस बार देखा जाए बड़ी इस बार उनकी चुनौती है, लेकिन इस टूर्नामेंट में खेलने का उनका योगदान हमेशा लाभदायक है। लेकिन ये पेश इस बार सिद्धू ने गलत गेंद फेंकी। शॉर्ट बॉल नहीं डालना चाहिए था, शॉर्ट डाला। इसके बाद पारवे ने सोचा कि ये जो फील्डर तैनात है ना उसके सर के ऊपर से उन्होंने खेला। और ये देखिए पारवे की जलवाई जुम्बिस बल्लेबाजी, सिकंजा कसा हुआ। शहनशाह ने आज मनमोहक पारी केली, जबरदस्त पारी केली। और इस 4 रन के साथ स्कोर पहुंचा है 21 के घर में। बस जीतने के लिए 7 गेंदों में रन चाहिए, 3 रन चाहिए। और दर्शक धीरे धीरे खड़े होते हुए अंतिम गेंद शेष। एक छक्का, 2 बाउंड्री आई। यहां से हौसले लस्त पस्त हो चुके। और पारवे के लिए ये गेंद शुरू से उन्होंने डालने का प्रयास किया था, लेकिन जो छक्का गया 2 बाउंड्री गई, यहां से पेन के हौसले थोड़े से लस्त पस्त हो गए। लेकिन अंतिम 6 गेंदें शेष और जीतने के लिए मेरे हिसाब से यह रन चाहिए 3 रन चाहिए। अभी भी कुछ भी हो सकता है मैच में। रिक्शा लेके कौन आए वहां? कांचन पालकर आए? नहीं, रिक्शा आई मतलब थोड़ा सा लग रहा है सिग्नल। खुशी में है, लेकिन अभी भी मैच के अंदर होगा कि अंतिम गेंदबाज जो है, गेंदबाज का नाम है
बॉलर के पेन वाले बॉलर हर्षल। कई ऐसे मैचेस हुए कि 6 गेंदों में 1 रन चाहिए था, तभी भी मैचेस में टूर्नामेंट में आपने देखा होगा कि मैच सामने वाली टीम जीती है, बैटिंग करने वाली हारी है। ऐसे कई बार हुए। आपने क्रिंजल ट्रॉफी में देखा 6 गेंदों में 38 रन चाहिए थे, सैंडी पालकर उपस्थित थे, 6 गेंदों में 37 रन आए। ऐसा क्रिकेट में होता ही रहता है, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। और स्क्वायर कट कर दिया है बैकफुट पर जाकर, गेंद कवर के क्षेत्र में 1 रन चुरा लिया और 1 रन के साथ स्कोर पहुंच जाए 22 के घर में। बस जीतने के लिए 2 रन चाहिए। जैसे 2 रन निकालने के बाद केवल का झंडा और आसमान में ऊंचा हो जाएगा। 5 गेंदें शेष। दो ही रन चाहिए जीतने के लिए मौर्या 11 केवल टीम को सुपर 4 में पहुंचने के लिए। अगर ये 2 रन नहीं निकाल सकते तो पेन की टीम सुपर 4 में जाएगी। लेकिन पारवे जैसे बल्लेबाज, आज का दिन गणेश पारवे का ही था और हवा में लॉब किया है और इस बार महेंद्र सिंह धोनी स्टाइल से विनिंग शॉट को खेला गणेश पारवे ने। मैच को जीता है केवल टीम ने, परास्त कर दिया पेन कोलीवाला टीम को, सुपर 4 में पहुंची। ये ग्राउंड लकी है, ये टूर्नामेंट लकी है, इसी तौर के ऊपर पहुंच गए। और क्या शानदार बल्लेबाजी गणेश पारवे की, जादुई बल्लेबाजी देखिए। खुद प्रभाकर पालकर ने उसे आराम के साथ उठाया, वजन कम है तो उठाने में कोई तकलीफ नहीं है। आइए मैन ऑफ द मैच के लिए गणेश पारवे, नो डाउट लगातार ये तीसरा मैन ऑफ द मैच है।